नमस्कार. पुन्हा एकदा जय श्री लेडीज टेलर चॅनलमध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा मी आले आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आपल्याला शिवायचा आहे साडीच्या काठापासून बघा असं पॅच डिझाईन ब्लाऊज. तर याची मी कटिंग वगैरे करून घेतली पहा. अशी कटिंग केलेली आहे आणि ब्लाऊज शिवून झाल्यावर तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन तयार होती. आणि हे बघा हे काठाचे पॅच मी असे काढून घेतलेत. तर याचा कटिंगचा व्हिडिओ पण मी टाकल. आता फक्त टिचिंगचा व्हिडिओ आहे माझा. तर हे असे पॅच वगैरे काढायला मी कट करून घेतलेत. तर चला आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करू. तर सर्वात आधी आपल्याला आहे ना हा भाग आहे तसाच शिवून घ्यायचा आहे बघा. याला काही असं पलटी वगैरे करायची नाही आपल्याला. तर आपण जसं आहे तसा शिवून घेऊ मैत्रिणींनो. शिवल्यावर खूप सुंदर डिझाईन दिसते ही. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. तर हे पहा मी चौ बाजूने असं नाही का सुईचाच कपडा ठेवला. ह्या उलट सुलट काहीच केलेलं नाही आहे मैत्रिणींनो. जसा होता तसाच शिवून घेतलाय हा पार्ट. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा पण भाग शिवून घ्यायचा आहे त्या प्रकारे. तर आपण हा पण शिवून घेऊ मैत्रिणींनो. तर या प्रकारे बघा आपले दोन्ही भाग आहे ना आपले नाही का शिलाई मारून तयार झालेत. आता आपण इथे साडीचा काठ लावून घेऊ. मी कॅनव्हास वगैरे घेतलाय त्याला साधारण आहे ना 1.5 इंच आपण हा आकार काढून घेतलाय. आणि आता याला कॅनव्हास पण मी लावलंय थोडंसं कडकपणा येण्यासाठी. तर आपण हाय असं शिवून घेऊ हा आकार. ही आपली वरची साईड आहे आणि खालची बाजू आहे. याला मी पलटी वगैरे काहीच करणार नाही. जसं आहे तसाच तिथं ठेवून घेणार आहे. कारण आपलं येणार आहे तर आतल्या साईडने गोट. मग कशाला पलटी वगैरे करायचं. म्हणून जसं आहे तसंच मी शिवून घेणार आहे हा भाग. याला आपण आहे ना पलटी करून घेऊ मैत्रिणींनो हा भाग. अशी कात्री मारली का हे पलटायला आपल्याला तकलीफ नाही देत. तर असं थोडंसं मुडपून घ्यायचं याला कडेला थोडीशी. पण तसं बी याच्यावर लेस लावणारच आहे. पण कसं होतं लेस लावताना थोडंफार आपलं बाहेरच निघतं ना कपडा. म्हणून हे मुडपून घ्यायचं आहे आपल्याला. कात्री मारली का असं फिनिशिंगमध्ये मुडपता येतं आपल्याला. म्हणून कात्री मारायची असते. जय श्री लेडीज टेलर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा. त्यामुळे काय होईल सर्वात आधी माझ्या ब्लाऊजची नोटिफिकेशन तुमच्या पेजवर येईल. सुंदर पॅच तयार झालाय. आणि हा आहे ना मी या साईडने मुडपून घेतलंय खाली कॅनव्हास आहे. त्याने काय होतं कडकपणा येतो. आणि आहे असंच आपल्याला या ठिकाणी आहे ना शिवून घ्यायचं आहे. त्या आकारामध्ये व्यवस्थित ठेवून पिन वगैरे लावायचे आणि बरोबर कोणा ठेवायचा. मी थोडा एक्स्ट्रा कापलाय म्हणून तो तुम्हाला थोडा नाही का जास्त दिसतोय. तर कटिंग करताना थोडा एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करता येतो मैत्रिणींनो. म्हणून मी हा थोडा एक्स्ट्रा घेतलाय. तर हे पहा बरोबर आपला फेस टू फेस बसलाय बघा पॅच. हे बघा. आणि आता इथं शिलाई मारून घ्यायची.
आणि माझी पद्धत आहे ना सांगण्याची एकदम सोपी आहे मैत्रिणींनो. मी जास्त अवघडात जातच नाही, एकदम सोप्या पद्धतीने सांगत असते. हे जे बाजू आहे ना इथे बी टीप मारून घ्यायची. इथे आपण आहे ना लेस लावू शकतो, किंवा आता आकार छान आलाय ना, ही लेस लावली तरी चालते. आता इथं आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे, तर गोटसाठी काढलेली आहे आणि ती क्रॉसमध्ये जोडून पण घेतली बघा मैत्रिणींनो. तर आता याला आपल्याला असं 1/2 इंच मुडपून घ्यायचं आहे. हे पहा असं गोट आपण इथं गोट घालणार आहे ना, त्यासाठी ही पट्टी काढतोय. हे पहा असं 1/2 इंच, जवळजवळ 1/2 इंचाला बी थोडं जास्त मी मुडपलंय. थोडी पट्टी मोठी झाली ना त्याच्यामुळे. तर हे पहा आपली गोटपट्टी बी तयार झाली बघा. आणि गोटपट्टीला एकदा टीप मारली ना, मग असं ओढून घ्यायचं असं बघा, थोडं खेचून. काय होतं ते कपडा आकसल्यावानी होतो ना, आणि मग आपल्याला पलटायला त्रास देतो. त्याच्यामुळे हे थोडंसं ओढून घ्यायचं असं. आणि आता हे पहा असं टीप मारायची परत आपली 1/2 इंच. खूप सुंदर डिझाईन तयार होणार ही. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कोण्यापाशी आलं ना मैत्रिणींनो, असं सुई जागेवर टिकून धरायची आणि बरोबर असं गोल फिरायचं. इथलं गोट शक्यतो जमत नाही कोणाला, तर इथं असं फिरून घ्यायचा कपडा बघा असा, आणि मग टिप मारायची इथं पुढची. त्याने काय होतं, छान गोटची पायपिंग येते. ती मारायची गोट घालायच्या आधी. हे कोण्यांमध्ये बघा अशी कात्री मारून घ्यायची, म्हणजे आपली गोटपट्टी आहे ना अशी थोडी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होईल. आणि आता आपण गोट घालायला सुरुवात करू. तर पहिलं हे कोणा व्यवस्थित काढून घ्यायचा बघा. काय होतं, कोणे होय ना पटकन फिरत नाही ना, तर हा कोणा बघा व्यवस्थित कट करून घ्यायचा, म्हणजे आपली गोटपट्टी व्यवस्थित दाबली जाईल. तर बघा आता गोट घालताना बघा हे असं, हा कपडा इकडं धरायचा ह्या साईडला, आणि हे असं धरून हे बघा असं. तुम्हाला जाड लागत असेल तर जाड धरू शकता, पातळ लागत असेल तर पातळ, जसं तुम्हाला लागतोय तसं तुम्ही गोट धरू शकता. बघा असं गोट घालून घ्यायचं कपडा. गोटपट्टी व्यवस्थित लावून घेतली ना मैत्रिणींनो, अजिबात गोट घालायला त्रास होत नाही. सगळं गोटवरच असते मेन, पहिल्या फिनिशिंगवर. सुंदर गोट आलाय बघा आपला, पाहू शकता तुम्ही. ते बघा किती सुंदर आपला पॅच जोडून गोट वगैरे घालून झालाय. या प्रकारे दुसरा पार्ट शिवून घेऊ आपण. हे पहा आपले दोन्ही पण साईडचे पॅच वगैरे आणि दोन्ही बाजूनी गोट वगैरे घालून झालाय. हे पहा ही आपली आतली साईड बघा, पाहू शकता तुम्ही. आणि पाठीचे टक्स वगैरे पण मी टाकून घेतलेत.
तर आता आपल्याला इथं मध्ये लावायला पॅच तयार करायचा आहे. तर हे पहा आपला मेन पॅच आहे बघा असा. तर या पॅचवर आपल्याला साडीचा काठ लावून एक परत पॅच तयार करून घ्यायचा आहे. तर पहा या प्रकारे आपण इथं पॅच अटॅच करणार आहे. तर चला आता आपण पॅच काढून घेऊ. आपल्याला कपडा आहे, काय होतं कापड कमी उरतं ना, तर त्याच्यापासूनच आता आपण पॅच तयार करणार आहे. तर ही उलटी बाजू आहे बघा आपली आणि ही सुईची. तर इथं आपण आता जोड देऊ, जरा कपडा कमी पडला आहे ना, तर इथं जोड द्यायचा आहे आपल्याला. तर इथं सरळ टीप मारून घेऊ आपण. डबल टिप मारून घेऊ. खराब कापड आपण कट करून घेऊ. आणि हे पहा, हे असं आपला ही सुईची बाजू आहे बघा. आणि इथं आपण आहे ना टिप मारून घेऊ थोडी. मग सेंटरला एक दाब टिप मारून घेऊ. हे जरा कापड कडचं उरलंय ना, थोडं इथं फेंट कलर आलाय, पण जाऊ द्या, आता कपडाच राहिला नाही ना. जेवढा उरलाय त्याच्यातच आपल्याला हा पॅच तयार करायचा आहे मैत्रिणींनो. तर हे पहा, हे एक्स्ट्रा असं आहे ना, तर हे आपल्याला असं पॅच काढायचा आहे ना, म्हणून मी ही बाजू वर ठेवणार आहे. हे पहा. आणि आता आपल्याला इथं काय करायचं आहे माहिती आहे का, असं आहे ना, चुन्या घ्यायच्यात सेंटरपासून बघा अशा. हे पहा, आता कपडा कमी आहे ना, मी जास्त चुन्या नाही घेणार. हे पहा, बरोबर सेंटरवरून एक एक चून घ्यायची वरच्या साईडला आणि अशी टिप मारून घ्यायची बघा. तर जेवढ्या दाट चुन्या घेईल तेवढं छान वाटतं. पण आता मला जास्त चुन्या घ्यायला कपडाच नाही आहे ना, अजून थोडा कपडा एक्स्ट्रा पाहिजे होता. मी आता एवढ्यातच ॲडजस्ट करणार आहे, एवढ्या कपड्यामध्ये, कारण कपडाच उरलेला नाही मैत्रिणींनो. तर हे पहा, जागजागी चून घ्यायचे. टिप मारली आणि नंतर आपल्याला बघा हे कडेला पण आहे असं शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. हे म्हणजे छान आपलं पॅच तयार होईल. असं पकडून शिवायचं आहे बरोबर. जसं आहे ना चून बरोबर त्याच लायनिंगला पकडायची चून आपल्याला. आणि इकडनं पण सेम तेच करायचं आहे आपल्याला, या बाजूने पण शिवून. आणि आता आपल्याला हा भाग आहे ना आपला मेन पॅच असा ठेवायचा आहे आणि बरोबर सेंटरला ठेवून आहे ना, इथून अशी टिप मारून पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला हा भाग. थोडासा कपडा कमी पडतोय पण ठीक आहे.
कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे उरलेलं. आणि याला आपण इथं कात्री मारायच्या. हे पलटी करून घ्यायचं आपल्याला आता असं. हे बघा हे असं पलटी करून घ्यायचं. आणि इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आता. आणि मग ही खालची साईड पण बघा आपल्याला अशी ठेवून घ्यायची. हा आपला मेन पॅच आहे आणि हा उरलेला एक्स्ट्रा कपडा आहे. आणि हे उरलेलं कट करून घ्यायचं आता आपल्याला हे सर्व. आणि पहा आपलं पॅच तयार झाला. आता इथं आपल्याला लावायच्यात मणी वगैरे असे सरळ एका लाईनीत. छोटी मणी आहे ते इथं मधोमध आपल्याला लावून घ्यायच्यात बघा. आधी आपण पॅच शिवून घेऊ आणि मग मणी लावू. थांबा. बरोबर सेंटर पासून हे बघा बरोबर मधोमध ठेवून घ्यायचा बघा असा. तर टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे आपलं पॅच हालायला नको टिप मारेपर्यंत. हा आपला मेन ब्लाऊज कट केला ना तो पॅच आहे. तर त्यानुसार बघा अशी मार्किंग करून घ्यायची. हे बघा आणि त्या पद्धतीनेच आपल्याला हा पॅच जोडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. हे बघा तर या पद्धतीनेच आपण असा ठेवून आहे ना हा पॅच जोडून घेऊ. हे बघा पिन लावायच्या जोडतपर्यंत म्हणजे पॅच आपला हालायचा नाही. जोडून घ्यायचे. पहा थोडासा कपडा कमी पडला होता तर आता आपण हे शिवून घेऊ आधी. तर इथून असं शिवत यायचंय बघा आपल्याला. बघा सुरुवातीला थोडंसं वर्क रफ मारून घ्यायचा. आणि या दुसऱ्या साईडने पण शिवून घेऊ आता.
आपल्याला इथं ही लेस लावायची बघा, इथं या साईडने हे पहा, अशी कडेला लेस पकडायची. तर हे पहा, अशी लेस लावून घ्यायची इथं. कडेने लेस लावली की अजून सुंदर दिसतो ब्लाऊजचा आपला. आणि अशीच या प्रकारे या साईडने पण आपण दुसऱ्या बाजूने पण लेस लावून घेऊ. कमरपट्टी जोडून घेतली. लेस वगैरे लावून झाल्यावर लावणारी एक 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 अंतर सोडून, तर 4 पदरी धागा घेतलाय बघा मी सुईत. आणि आता आपण इथून एक मणी लावायला सुरुवात करू. तुम्ही इथं पॅच पण लावू शकता नाही का, पट्टीला एखादा आपलं थोडंसं छोटे छोटे पॅच भेटतात ना, ते पण तुम्ही तिथं लावू शकता. मी इथं छोटे मणी लावणार आहे. मणी पण छान दिसतात. अशीच आडगाठण मारायची आणि परत इथं दुसरा मणी घ्यायचा लावायला. सरळ रेषेत आपल्याला असे मणी लावून घ्यायच्यात, थोड्या थोड्या अंतरावर. पहा, तर हे पहा किती सुंदर आपली डिझाईन तयार झाली. इथं पण मी नंतर लेस लावली आणि इथं कमरेला पण लेस लावली. तर आता आपल्याला इथं नॉट लावायचे. तर चला आपण आता या गळ्यासाठी नॉट बनवू ना. हा जवळजवळ 3.5 बाय 3.5चा चौकोन घेतलाय आणि हा छोटा आपला 2.5 इंचाचा घेतलाय. तर हे पहा, आधी आपण असं शिवून घेऊ. ट्रेंडिंगच लेस आहे, लटकन डिझाईन आहे ही ब्लाऊजची. याला आपण आधी शिवून घेऊ. त्याच्यानंतर हा त्रिकोण आहे ना, आपण हा तयार करून घेऊ बघा. हे असं करायचं हे इथं, आणि इथं आपल्याला हे लटकन धरून आहे ना, हे आपल्याला इथं ठेवून शिवून घ्यायचं आहे बघा. हे बघा इथं तर मधोमध ठेवायचं आहे आपल्याला आणि हे शिवून घ्यायचं आहे. बरोबर असं त्रिकोणात धरायचं आहे मैत्रिणींना. आणि आपल्याला आता हे ना असं फोल्ड करायचं आहे. असं फोल्ड करून आहे ना, आपल्याला इथं टिप मारून घ्यायची बघा अशी.
हे बघा आपलं लटकन तयार झाले शिवून. नाजूक लटकन डिझाईन तयार केली आपण. आता हे आपण जोडून घेऊ इथं. ब्लाऊजची पॅच डिझाईन एकदम साडीच्या काठापासून सुंदर डिझाईन नॉट वगैरे शिवून तयार झाली. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. साडीच्या काठापासून नाही का आपण डिझाईन तयार केली. आपली सुंदर पॅचवर्क डिझाईन तयार झाली. आणि तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद मैत्रिणींनो.